नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. लास्ट लेक्चरमध्ये आपण कला शरीर बघितलं. आता आपण बघणार आहोत इंद्रिय शरीर. इंद्रिय शरीरवरती क्वेश्चन कसा विचारला जातो आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंद्रिय शरीरमध्ये तुम्हाला आयुर्वेदचा हा एक टॉपिक आहे आणि याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन असा विचारला जातो की ज्याच्यामध्ये इंद्रिय म्हणजे काय, इंद्रिय 3 गोष्टी आहेत बघा. पहिली आहे इंद्रिय म्हणजे काय, दुसरी आहे इंद्रियार्थ म्हणजे काय आणि तिसरी आहे इंद्रिय अधिष्ठान म्हणजे काय. इंद्रिय, इंद्रियार्थ, अधिष्ठान हे 3 व्याख्याले असा एसएक्यू येऊ शकतो. 100% या 3च गोष्टी विचारल्या जातात. इंद्रिय, इंद्रियार्थ, अधिष्ठान म्हणजे काय आणि तिसरी गोष्ट विचारली जाऊ शकते इंद्रियांची उत्पत्ती. ठीक आहे, या 3 व्याख्या आणि ती इंद्रियांची उत्पत्ती तुम्हाला लक्षात ठेवायची या ठिकाणी. पहिलं बघा, इंद्रिय म्हणजे काय. इंद्रिय म्हणजे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे ज्ञानेंद्रिय. इंद्रिय म्हणजे काय तर ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजेच काय, ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होऊ शकतं. असे इंद्रिय आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे त्याचा श्लोक सांगताना बघा, 3 इंची श्लोक करून टाका. एक लाईनचे श्लोक आहेत 3 इंची. पण व्याख्या बघा, शरीर संयुक्तम म्हणजे शरीराला संयुक्त राहून म्हणजे अटॅच राहून, ज्ञान करण मतींद्रिय मिंद्रियम म्हणजे शरीराला अटॅच राहून जे ज्ञान आपल्याला ग्रहण करण्यास मदत करतात असे इंद्रिय, त्यांनाच ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. म्हणजे शरीराला संयुक्त राहतात, शरीराला ज्ञान करून देतात असे इंद्रिय. म्हणजे आपले पंचज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत खाली दिले बघा. पंचज्ञानेंद्रिय कोणते आहेत, श्रोतेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय, ग्रहणेंद्रिय. हे सगळे काय करून देतात आपल्याला, ज्ञान करून देतात सर्व शरीराला. ठीक आहे, हे झालं इंद्रिय. त्यालाच काय म्हणू शकतो आपण, ज्ञानेंद्रिय. दुसरा आहे इंद्रियार्थ. इथं काय आहे, इंद्रिय प्लस अर्थ असं तयार झाला आहे इंद्रियार्थ. इंद्रिय प्लस अर्थ काय तयार झाला, इंद्रियार्थ. अर्थ म्हणजे काय, विषय. म्हणजे इंद्रियांचा विषय काय आहे. आता समजा इथं इंद्रियमध्ये आपण बघितलं रसनेंद्रिय. आता त्या रसनेंद्रियाचा विषय काय, त्याचा उपयोग काय, त्याचा कर्म काय, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. इंद्रियार्थ म्हणजे काय, इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियांचा अर्थ म्हणजे इंद्रियांचा विषय म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला. त्याचा श्लोक सांगताना असं सांगितलंय, पंचेंद्रिय अर्थात शब्द स्पर्श रूप रसगंध. पंचेंद्रियांचा अर्थ शब्द स्पर्श रूप रसगंध. हे शब्द तन्मात्रा दिलेले आहेत 5. शब्द स्पर्श रूप रसगंध. आता इथं बघा, इंद्रिय कोणते दिले, श्रोतेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसेंद्रिय, ग्रहणेंद्रिय. आता या इंद्रियांचा अर्थ काय, यांचा विषय काय आहे, कर्म काय आहे, इथं हे दिले. श्रोतेंद्रिय म्हणजे ऐकणे, शब्द. स्पर्शनेंद्रिय त्वचा, स्पर्श म्हणजे ते तसं काम आहे. चक्षुरेंद्रिय डोळे बघू शकतो, रूप. रसनेंद्रिय रस म्हणजे आपण रस टेस्ट करू शकतो. ग्रहणेंद्रिय आपण गंध घेऊ शकतो, सुगंधित आहे का दुर्गंधित आहे हे आपण इंद्रियाच्या मार्फत समजू शकतो. इंद्रिय झालं, इंद्रिय झालं. आता बघा इंद्रिय अधिष्ठान, त्याचा श्लोक दिलाय, पंचेंद्रियाधिष्ठानी अक्षिणी कर्णो नासिकी जीवात्वक चेती. आता आपण तर हे बघितलं, पंचेंद्रिय बघितले, त्यांचे अर्थ बघितले म्हणजे त्यांचे विषय बघितले. आता इथे दिले त्यांचे अधिष्ठान काय, ते आपल्या शरीरामध्ये कुठे लोकेट आहेत आता सध्या हे इंद्रिय. मग ही बघा, इंद्रियांच्या अधिष्ठानमध्ये त्यांनी श्लोक दिलाय, अक्षिणी म्हणजे डोळे, कर्ण, कान, नासिका, नाक, जीवा, जीभ, त्वचा. इंद्रियांचे आश्रयस्थान त्यांनाच म्हटलंय इंद्रिय अधिष्ठान. कर्ण, त्वचा, नेत्र, जीवा, ग्रहण. बघा आता इथं बघा, इंद्रिय अधिष्ठानमध्ये हे टेबल तुम्हाला लिहायचं आहे बरं का. 3ही विचारू द्या, 3 इथला टेबल तुम्हाला लिहायचा आहे कंपॅरिझनमध्ये. इंद्रियमध्ये बघा, श्रोतेंद्रिय बघा त्याचा विषय काय आहे रे, शब्द. आकाश वायू महाभूतामुळे आपल्याला जे ऐकायला येतं. हवा कशाचं काम करते, एक एअर म्हणून मीडियमचं काम करते. त्या आकाश महाभूतामुळे आपल्याला ऐकण्यास मदत होतं आणि ते कशामुळे शक्य आहे, श्रुतेंद्रिय. आणि ते कुठं प्रेझेंट असतात, कर्ण, कान, इंद्रियांचा अधिष्ठान आहे. त्यानंतर स्पर्शनेंद्रिय कुठं प्रेझेंट आहेत, त्वचेवरती. मग त्यांचं काम काय, स्पर्श. चक्षुरेंद्रिय कुठं आहेत, डोळ्यामध्ये, नेत्रामध्ये. मग त्यांचं काम काय, रूप म्हणजे बघणे. रसनेंद्रियांचं काम काय आहे, रस. पण ते कुठं प्रेझेंट आहे, जिभेवरती आपल्या. त्यानंतर ग्रहणेंद्रिय कुठं कानामध्ये आपल्या, नाकामध्ये ग्रहणेंद्रिय. मग गंध ज्याच्यामुळे आपण घेऊ शकतो ते कोणते इंद्रिय आहेत, ग्रहणेंद्रिय. ते कुठे प्रेझेंट आहे, आपल्या नासामध्ये. ठीक आहे, हे झालं आपलं इंद्रिय, इंद्रियार्थ आणि इंद्रियार्थ अधिष्ठान. त्यानंतर इंद्रियांची उत्पत्ती सांगताना बघा काय दिलंय त्यांनी. इंद्रियांची उत्पत्ती कशी आहे, सुरुवातीला अव्यक्त आहे, त्यानंतर महत आहे. महत म्हणजे बुद्धी. बघा इंद्रियांची उत्पत्ती कशी झाली बघायचं. पहिलं अव्यक्त होते पहिले इंद्रिय, त्यानंतर बुद्धी आली, बुद्धीपासून अहंकार आला, बुद्धीपासून काय आला, अहंकार आला. अहंकारापासून 3 गुण ध्यानात ठेवायचे, सत्विक, राजस, तामस. सात्विक, राजस, तामस. त्यामध्ये सात्विकला म्हटलंय वैकारिक, राजसला म्हटलंय तेजस, तामसला म्हटलंय भूतादी. मग सात्विक आणि राजस हे जेव्हा 2
सत्वगुण आणि एक राजस गुण मिक्स झाले तेव्हा एकादश इंद्रिय तयार झाले. एकादश इंद्रिय म्हणजे 11 इंद्रिय. एकादश इंद्रिय म्हणजे 11 इंद्रिय. त्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय होते, पंच कर्मेंद्रिय होते आणि एक उभयात्मक इंद्रिय म्हणजे ते मन होतं. पंच ज्ञानेंद्रिय कोणते? श्रोतेंद्रिय, घ्राणेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, आता जे आपण बघितले मागच्या साईडला 5. आणि 5 कर्मेंद्रिय कोणते? जे आपले बाह्य हालचाली करून आणतात. हस्त, 2 हात, पाद, 2 पाय, गुद मल विसर्जन ज्याच्या मार्गे करतो आपण. त्यानंतर आपले उपस्थ. उपस्थ म्हणजे ज्याच्याद्वारे मूत्र विसर्जन वगैरे करू शकतो आपण, अशा गोष्टी. ठीक आहे. हे झाले आपले पंचकर्मेंद्रिय म्हणजे कर्म करणारे इंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, उभयत्मक इंद्रिय असे 5, 5, 10 आणि 1, 11 असे 11 झाले आपले एकादश इंद्रिय. हे झालं आपलं इंद्रिय. याच्यावरती क्वेश्चन याच्या पलीकडे विचारला जात नाही विद्यार्थ्यांना. एकतर इंद्रिय म्हणजे काय विचारलं जातं, त्यानंतर इंद्रियार्थ काय असतं विचारलं जातं, आणि इंद्रियार्थ अधिष्ठान. आणि इंद्रियार्थ, इंद्रियाचा अधिष्ठानचा टेबल तुम्हाला तिथं काढणं अनिवार्य आहे आणि तो तुम्ही काढायचा आहे. 3 श्लोक इथं ग्रीन कलरमध्ये दिले तुम्हाला. हे मस्ट आहे, तुम्ही करून टाका. एका लाईनचे शब्द आहेत 3. आणि इंद्रियांची उत्पत्ती हे तुम्हाला ह्याच्यामध्ये पण दिलं आहे, पदार्थ विज्ञानमध्ये. ठीक आहे. हे झालं आपलं इंद्रिय शरीर, ज्याच्यावरती एखादा तरी एसीक्यू दरवर्षी विचारला जातो. आणि जो पण एसीक्यू विचारला जातो तो एवढ्याच पेजवरती, याच्या पलीकडे विचारला जात नाही. बाकी त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला नासा शरीर, कर्ण शरीर एकदम डिटेलमध्ये दिले आहे, ते करायचं नाही. क्वेश्चन हा मॉडर्नवरती विचारला जातो त्यांना एक. आणि आयुर्वेदामध्ये हे सेक्शन आहेत फक्त इंद्रिय, इंद्रियार्थ आणि इंद्रियार्थ अधिष्ठान. याच्या पलीकडे क्वेश्चन विचारला जात नाही. ठीक आहे. थँक्यू.